त्यानं एकादशीच्या पुण्यावर यमाला जिंकलं होतं, बेट्या माझ्या नगरीतली माणसं केस पिकल्याशिवाय नेशील तर माझ्याशी गाठ आहे. दंड थोपटीत होता यमाल. रुक्मांगद राजा काय म्हणला, माझ्याशी गाठ आहे, जर केस पिकायच्या आधी माणसाला नेशील तर. रुक्मांगदाच्या नगरीमध्ये म्हातारं झाल्याशिवाय माणूस मरत नव्हतं. पोरगही तसंच होतं पुढं. काय नाव होतं रुक्मांगदाच्या पोराचं, नाही सांगता येणार. लवंगाव मंगळवार धरिता का. हे भंगारे उपास डोक्यावर घेतल्यामुळं तुम्हाला ओरिजिनल उपासाची महती माहित नाही. किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती महाराज श्रीमंत करताना तुम्ही असेच मोकळे देवाला सोडायला कठाळ्यावानी का. कवा शिकायचं तुम्ही शिकत नाही म्हणून आमचं साधत आहे. नाही तर तुम्ही शिकल्यावर आम्हाला नाशिकला जावं लागन विटा उचलायला. विठाला मी बी ठेवतो तेवढं तुम्हाला चरायला. खपक्या मोबाईल आहेत, घरी गेल्यावर इचका तुम्हाला सापडन रुक्मांगदाचा मुलगा कोण. बघा जा घरी गेल्यावर. भिताडासारखे मोबाईल घेतलेत तुम्ही. परवाली एक पोरग भेटलं, त्याला 92,000चा मोबाईल होता. बाप काय करतो म्हणला, 9 वर्षापूर्वी मेला. आई काय करते, काय नाही म्हणला, आता कापूस याचायला गेली. रान तुला गुंठा भर नाही, भाडवाय म्हणलं तू. माईनं लोकांची रान खुरपावून तिच्या पैशातून 90,000चा मोबाईल घेतला. देवाला सुद्धा कळणार नाही तुला कोण्या नरकात टाकावा. विठाला मला असं वाटतंय वर्णेकर ज्याला घरात नीट वागता येत नाही ते परमार्थात याच्या लायकीचे आहेत का नालायक कुठले. मायबापाला त्रास देणाऱ्या भडव्याला काय परमार्थात जागा असते. विठाला एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. अयोध्येमध्ये राजा दशरथानं यम जिंकला. आजराजानं, दशरथांचे वडील आजराजे, प्रभू रामचंद्रांचे आजोबा यम जिंकला. यम. अजून एक सांगू का यम कोणी जिंकला. भीष्माचार्यानं जिंकला. बस झाले 3च, ध्यानात ठेवा इतके. पुन्हा कधी योग आला तर पुढचे 2 सांगल. भीष्माचार्यानं यम जिंकला. देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळासी सारोलिया दूर स्वशरीर रक्षिले. एवढा केला यमाला पायथ्याला बस म्हणत तिथं इच्छा मरणी होतं माथार. यम जिंकला. यम काय ताकद, काळाला जिंकायची ताकद यांच्यात. प्रेत पाहिलं ते सुकुमार लेकरू होतं. एका ब्राह्मणाचा मुलगा होता. आई वडील देवाकडे आले आणि सांगितलं, देवा पोरग जिवंत करावं लागतंय. उलट या पोराच्या माईला आणि बापाला आनंद वाटावा म्हणून भगवंतानं जरासं नाटक केलं. मोठाले माणसं नाटक करते. एक 27,000चा चेक होता. सुंदर बुवा 27,000चा चेक होता. ते शासनानं संडास दिल तिनं ते एक चेक होता. मोठा लोक कसे दटीत आहेत पा. मग ते 27,000चा चेक घेऊन मी त्याला ते बीडीओ वगैरे सह्या लागतात ना लखन, ते घ्यायला गेलो तर ते म्हणला 27,000त 6,000 तुम्ही महाराज असल्यामुळं 5,000 करतो सही, 1,000 तुम्हाला माफ. तर मी म्हणलं शासनानं दिलंय आणि तू काऊन कावळ्यावानी ढोपर टोकरायला गायचे. शासनानं दिलं ना ते, तू मधातच काऊन चांद टोकरायला. लय नाद असतो कावळ्याला. फक्त जखम दिसा, जखम नाही दिसा गाय बसा सारे गोचडा हाण तू कावळ्या. असे कावळे बदमाश. मग मी 2दा गेलो. ते म्हणला महाराज पाया पडतो राव, पण मला त्रास देऊ नका, मला आता 4,000 तरी द्या. मी म्हणला हो, मला इथं याला काल 100 गेले, आजचे 100 गेले, काय तुम्ही वास करता. नाही म्हणे महाराज शक्य नाही. मग मी पुढाऱ्याकडे गेलो, आमच्या मोठा पुढारी. मग त्या पुढाऱ्याने त्याला फोन लावला, काय रे भाडव्या
तुला कळत नाही का? ते गिरगावकर आहेत, पटकन सही कर, उलट पाय पडून 1000 दी. आणि 2-3 शिव्या तर सांगूच शकत नाही कीर्तनात, इतक्या बेकार दिल्या. मलाच कस तरी वाटलं, जाऊ द्या, 27,000साठी इतक्या घाण शिव्या नव्हत्या त्याला द्यायला पाहिजे. मलाच कस तरी वाटलं. तिथे गेल्याबरोबर ते म्हणलं, या महाराज या चहा घेता का? मी म्हणलो बापरे, चहा पाचते, 1000 बी देते, सही बी करते. मी म्हणलं नाही वा, मी काय चहा, दूध. मी म्हणलं मी काय बोक्या नाही दूध प्यायला, दूध पित नाही, काय विषय नाही. नाही म्हणलं मी वाटीत देतो. मी म्हणलं मला वाटीन कप त्याचा काय विषय नाही, मी काशीहून आलो तरी कपातच पितो, मी काय बुटात पित नाही, काय नाही. हे असे नियम फियम धाब्यावर असतात, वारकऱ्याला काय करायचे ते नियम, काही गरज नाही. बरं. मग बसलो, दुसरे लोक आले, पटापटा पाकिट दिले, सह्या केल्या. तर मला वाटलं दुसऱ्या द्यात आपली फुकट करीत नसतो म्हणून मला बसलो. 2.5 तास बसला बाळ्या. म्हणलं साहेब चकाच. नाही म्हणले महाराज 6,000 द्यावाच लागते. मी 4 मध्ये मिटील तर, पण 2,000च्या मेश्या खाल्ल्यात, याच्याकरता 6 द्यावं लागतील. नाही साहेब बोलले ना, साहेबानं तुमच्या देखता शा द्याल्या आणि तुम्ही ऑफिस मधून गेल्या होत्या, त्यानं मला फोन करून सांगितलं, हे समजून घेत जाय, लोकाय देखता म्हणावं लागते, पैसे घेतल्याशिवाय सही करू नका. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. म्हणजे मोठाले लोक कसे नाटकं करतात बघा, असे नाटकं असतात मोठ्या लोकांचे. तर पंढरपुरातल्या मालकानं नाटक केलं. काय नाटक केलं माहितीये? 7व्या अवतारात विचारलं, म्हणले कस काय नेलं, म्हणून एका किराताचं पोरग मारलं. हे नाटक आहे बरे, गरज नव्हती, हे रामायणातला विषय नव्हता तो. महर्षीनं सांगितलं आमच्या बाजूचं काम केलंस, म्हणून पंढरपुरातल्या मालकाला 11 वर्ष 53 दिवस मायन बाप सोडून दुसऱ्याची राहावं लागलं होतं. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी हे पाप करावं लागलं मागच्या जन्मातलं, चुकीचं काम केलं. आणि मग त्या पोराच्या माईला वाटलं बाई जाऊ द्या ना, आपल्यामुळं दुसऱ्याचं मारलं ना, नका का उठीनं. अशी माणसं शांत होत असते, काय काय शांत केलं ते प्रकरण शांत, पण उठिलं नाही हो पोरग, नाही उठिलं, नाही उठू द्या. पुन्हा एक प्रकरण ऐका. देवाचा स्वतःचा जावाई देवानच मारला. इंद्रजिताल कोणी मारलं? नवल सांगतोय, नवल सांगतो मी. ज्याला प्रमाण देईन त्यानं म्हणायचं. पुत्रेश्वर बापू मधले प्रमाण तुम्ही म्हणायचे, तुम्हाला पाठांतर आहे. आणि सोडेले प्रमाण ह्या वारकऱ्यांना म्हणू दे, आमच्या परिसरातले वारकरी आहेत. विडाला यायच्या दुकानात लय मोठा माल आहे, हात केला की प्रमाण म्हणते, भरपूर माल आहे बापू. पुन्हा ते म्हणायचे यायला आमच्या परिसरातलं म्हणला, मला तर गाडीत घेऊन फिरायला, हे पुन्हा कुठं वाचा ना असा. विठाला इंद्रजिताला मारलं लक्ष्मणजीनं. ते भुजा सापडी ज्ञान ते सर्वांना रामायणात. तुम्ही लय ऐकले रामायण, तुम्ही ज्याचे रामायण ऐकले ते काही काही मेले पण. त्या अर्थी मग तुम्ही किती हुशार झाला असताना याचा विचार करा ना, किती रामायण ऐकले तुम्ही. तर ते भुजा सापडली, शरीर सापडलं, डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात सापड. नवल सांगतोय, नवल नवल नवल. फक्त डोका आणण्यासाठी सुलोचना तिथं धावल्या. सुलोचना पोचल्या तर प्रभू रामचंद्राने विचारलं आमच्या बिभीषणाला, राजन, बिभीषणाला राजा म्हणत होते, राजन कोण? बिभीषणानं मान खाली घातली ना आमच्या सुनबाई एक म्हणले, सुनबाई. प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला सांगितलं, किष्किंधा नरेश जी शिर देऊन टाका. ताट आणलं होतं सोबतच त्या बाईनं, मखमली कपडा आणला होता. सोन्याच्या ताटात डोकं ठेवलं, वरून कपडा झाकला, हृदयाशी ताट धरलं. बाई रडू लागली, मालक तुमच्या वडिलांनी वाचिलं नाही, मालक तुमच्या काकांनी वाचिलं नाही. एक काका तुमचे भजन करत होते, ते रामचंद्रांच्या पक्षात गेले. माझे वडील असते तर तुम्हाला मरू दिलं नसतं. कापलेलं डोकं हसलं, म्हणलं तो ह्या बापानं तर काटा काढाय. लक्ष्मणजीनं विचार केला, मारले मी आणि हिचा बाप कसा. मग नंतर लक्षात आलं मी शेष आहे आणि सुलोचना शेषाची कन्या आहे, इंद्रजिताची पत्नी. आपण पोरीलाच विधवा केलं,
किती मोठी चूक आहे लक्षात घ्या. मुलीच्या कपाळावर कुंकू पुसलं, दुःख वाटलं लक्ष्मणजीला, आणि लक्ष्मणजीने लागलीच सांगितलं, दादा काय करायचं. दादा म्हणजे पंढरपुरातले मालक भगवान प्रभू रामचंद्र. काय करायचं म्हणे. प्रभू रामचंद्र म्हणले, लखन काय करायचं म्हणजे, अरे माझ्यासाठी संसार सोडून तू रानात आलास, माझ्यासाठी 14 वर्षाची झोप मोडलीस, अन्न त्याग केलास, पाण्याचा त्याग केलास, अहो रात्र आमची सेवा केलीस रे. आणि तुझ्यासाठी साधा जावाई नाही उठवायचा. जावाई भावाचा काय ना आपला एकच असतो. उठणार म्हणले जावाई. आणि मग प्रभू रामचंद्रानं तयारी केल्यावर वानरात कुजबूज झाली. वानरात कुजबूज. हे कुजबूज करीत असताना एक वानर म्हणला, आपल्यात बोलून काही फायदा नाही, आपला जो मुख्य मालक आहे का त्याच्याकडे चला. खेळिया माझी हनुम्या शाना, न पडे कामा व्यसनी रे. तो अत्यंत खेळामध्ये नाविन्यपूर्ण असणारे मारुतीराय. चला त्यांना विचारायला. मारुतीरायला विचारलं, कोण सुद्धा इंद्रजित उठवायले, हे पिटकुल्यावर बसा म्हणे गपचिप, तुम्हाला काय कळतं रे. मालकानं हाणलाय, त्याला कोण उठणार आहे आता. कोणाची हिंमत आहे, यमाची ताकद आहे का उठवायची. वानर म्हणले, बाबा त्याचे नाते लागलेत, नाते लागलेत त्याचे. मारुतीराय म्हणले, आता लोक नाते हाते त्याला माहित नव्हतं म्हणले आमचा जावई म्हणून. बर मारुतीराय गेले, प्रभू रामचंद्राला विचारलं, भगवान कोण आहे इंद्रजित. जावाई. तुम्ही कोण आहेत रावणाचे. युवाई. सीताई साहेब कोण आहेत. विहीन. रावणाची कोण होती सीता. विहीन. आणि युवाईने इनवर असा प्रयोग करीत असतात का. एकटी जंगलात झाडाखाली ठेवत असतात का. ते युवाई असतो का नालायक. हिला जंगलात डांबून ठेवलंय. कोण म्हणायला माहितीये का, पुढचा संन्यासी. हे भेट नव्हतं कोणाला. ज्याची खरी सेवा ओरिजिनल काम करतोय का त्याला भीती वाटत नसती, कधीच भीती वाटत नाही. मारुतीराय म्हणजे अहो काय त्या भक्तीचं टोक सांगाव. काय गिरगावच्या बाळ्याला मारुती सांगता येईल. सामान्य ताकद आहे का मारुतीरायची. मारुतीराय प्रत्यक्ष शंकर आळंदीतल्या मालकांना सांगायचो, ध्वजस्तंभावरील ते मूर्तिमंत शंकर, प्रत्यक्ष शंकर. आणि पैठणचे मालक तर म्हणले, मारुतीराय सारखा वारकरीच नाही कोणी. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ मारुतीराय. कोण हरामखोरे. मारुतीरायला वाईट म्हणायची हिंमत आहे का कोणामध्ये. रामा गड्याची आवडी मोठी, मनोनी लंके पेन रे. अत्यंत आवड भगवंताविषयी मारुतीरायला. राजे हो, माझ्या मारुतीरायने एके दिवशी शेपूट तोडून घेतली प्रभू रामचंद्रा करता. शेपूट तोडून एका बाईनं तोडून घेतली. तोड म्हणला, शेपूट तुटली तरी हरकत नाही, बिना शेपटीचा राहील, पण मालक वाचला पाहिजे. आणि त्या बाईचा मालक मारला. ऐरावण चंद्रसेनीन शेपूट तोडी. रामेश्वरला बघा मारुतीरायची मूर्त बिना शेपटीचे. चांगले चांगले ठिकाण बघायला जात जा. मागच्या महिन्यापूर्वी आमच्या मित्राला म्हणलं चारीधाम पाहाल जाय. ते वाढदिवसासाठी मलेशियात बोंबलत गेलं. मलेशियात. आणि तिथून येऊन बिमार पडत. आता 19 दिवस झालं कोमात. बोलच ना मला म्हणलं असं बोलता येईना. तोंडात नळी वरून बायको दूध टाकी ती बी कमी टाकायली आणि पैसे लय खर्चिले तिकडे गेल्यावर. मी म्हणलं लय मोठं टाकलं नाही म्हणली, गेलाच पाहिजे हो, पुन्हा गोव्यात तिकडे जाईन म्हणले मलेशियात. म्हणून ती उलीसच दूध टाकायली त्याच्या ह्याच्यात. तर मला म्हणला महाराज बोलता येईना हे कस काय. तर मी म्हणलं गोव्याला अंग चोळायला गेलता ना तू, त्याचा परिणाम आहे. त्याचा परिणाम आहे. हा पण ते तुझ्या बायकोचं कुंकू बळकट होतं म्हणून मरायला का होत नाही. भारतात आलास. विठाला विठाला. पैशाची धमक असेल ना तर आपले तीर्थ करी जा. आपले तीर्थ करी जा. बाकीचे तीर्थ करण्यासाठी ज्ञानोबरायचा पुरावा आहे. भुतळीची तीर्थे पहावी नयनी. भुतळीची तीर्थे पहावी नयनी. अर्थ
ऐसे माझे मनी अर्थ आहे. हे समाधी प्रकरण आहे बरं. नाही तीर्थावळीचं प्रकरण आहे. तीर्थावळीतलं प्रकरण आहे. नामदेव आहे आणि ज्ञानोबराय तीर्थयात्रेला गेले त्यावेळेचं प्रकरण वाचत जा. तीर्थावळी पाठ असावं माणसाला, निदान पाहण्यात असावं. यात्रेत तीर्थावळीचे अभंग म्हणतात. विठाला ज्ञानोबरायची समधी तीर्थयात्रा करण्याची. आपण सुद्धा 4-10 मोक्षपुऱ्या गेलं पाहिजे पप्याच्या माईला घेऊन. आयुष्यभर ती काम करती, तू कपडे धुती सुमळ्या, तुला टायमाला जेवायला देईल ती, थोडस लाज वाटली पाहिजे. वर्षा 2 वर्षाला 7-8 दिवस लेकर माईला बापाला पप्याच्या माईला घेऊन रामेश्वरला गेलं पाहिजे, जगन्नाथपुरीला गेलं पाहिजे, केदारनाथाला गेलं पाहिजे, पशुपतीला गेलं पाहिजे, द्वारकेला गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. एखादं तीर्थ दाखव तिला. आयुष्यभर तिनं मायबापाला सोडून तू कपडे धुतले ना रे, तू बगळ्यासारखा चमकायला, आणि तिला नेत जाय ना कुठं. विठाला यात्रा केल्या पाहिजे. काय सांगत होतं बापू कशावर? म्हणे हा उठवायचा, आम्हाला उठवायचा. मारुतीरायने विचारलं कोण काय? म्हणले हे असे चुकीचे काम करणारी माणसं, तुमचे पाहुणे कस काय? असू दे म्हणले हनुमंता, आता झालं गेलं, गंगेला मिळालं, पण इंद्रजित आमचा जावाई आहे आणि सुलोचना आमची पोरगी आहे आणि लखनलालजीनं कुंकू पुसलं पोरीचं, मी मोठा चुलता या नात्यानं तिचं कुंकू वापस आणावं लागतंय. मारुतीराय म्हणले आमची लय बेजारी झाली प्रभू तुमच्यामुळं. हो काय राक्षस आहे ना आम्हाला त्रास द्यायला, काय सांगायचं प्रभू. अहो आमच्या काय राक्षस वानरायचे चरपाटे गेले हो, आम्हाला भाकरी नाहीत काही नाही, आम्ही झाडाचा पाला खाऊन तुमचं काम केलंय आणि आयत्या टायमाला दोन्ही पक्ष तुम्ही एकत्रित आलात. हा कशा उड्या टाकल्या तुम्ही इकडची तिकडं. कार्यकर्त्याचं काही वाटलं नाही तुम्हाला? कोण म्हणायला माहितीये का? मारुतीराय. हे एकूण एकाला भेटल्या तुम्हाला काही वाटलं नाही कार्यकर्त्याचं? नाही म्हणे आता जाऊ दे गेडे हनुमंता, एवढ्या वेळेस माफ कर, पण इंद्रजित उठवायचा. कोण उठिणार तुम्ही? कोण? नवल सांगतोय कोण उठिणार? तो लक्ष्मणजी म्हणले हनुमंता तुला जास्त मानतो याचा परिणाम इतका का? आमच्या डोक्यावर बसतो का? नाही मालक, मी तुमच्या पायापाशीच बसणार, पण चुकीचं तुम्हाला करू देणार नाही. तू कोण सांगणार? मीच सांगतो म्हणलं तुम्हाला या अवतारात. तुम्हाला इंद्रजित उठिता येणार नाही. का नाही उठिता येणार? श्लोकच टाकला पुढं रामायणातला. महर्षी वाल्मिकांचा श्लोक वाचल्या पंढरपुरातल्या मालकान मान खाली घातली. लखन आपला जावाई नाही उठित आहेत. 2 पुरावे ऐकले ना. 11 वर्षाचं पोरग ब्राह्मणाचं उठिलं नाही आणि हे जावाई बी उठिलं नाही. अजून 4 प्रकरण येतं, पण पुन्हा कधी योग आला तर सांगू. सगळ्या गोळ्या एक खट्या दिल्यानं रिॲक्शन येत असते, म्हणून डॉक्टरनं सांगितलं असतं 3 दिवसाच्या नंतर पुन्हा या, मग पुन्हा तपासू. विठाला 11 वर्षाचं एका सात्विक ब्राह्मणाचं पोरग नाही उठिलं आणि इकडं जावाई उठिला नाही. पोरीच्या कपाळावरचं कुंकू तसंच जात होतं. शेवटी तिनं निर्णय बदलला. आपलं कुंकू जाऊ नये म्हणून तिनं नवऱ्यासोबत सती गेली, पण ती चुलत्याला बापाला नाही म्हणली आता माझ्या मालकाला उठवा. उठिलच नाही यायनं. आणि नवल सांगू का, पुढच्या अवतारात शिक्षण महर्षाचं पोरग उठिलं. शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी. पृथ्वीवर जितके देश येतात का, या सगळ्या देशामध्ये 1 नंबरचा शिक्षण महर्षी सांदीपनी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंढरपुरातले मालक त्यांच्याकडे विद्या अर्जना करता गेले, म्हणजे जगाच्या बापाला शिकवणारा किती मोठा शिक्षक असेल. आणि त्याचं पोरग समुद्रात आंघोळीला गेलं, बुडून मेलं, तर भगवान शिवशंकराची प्रार्थना केली. हो, आणि शिवजीची पूजा केली. आणि भगवान शिवजीची पूजा करायला काही जास्त लागत नाही. 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक कपचा पाणी एक
एखाद्या महाराजांना लोटाभर पाणी वा हे महाराजांचे पुरावे असतील. माझ्या संत शिरोमणी नामदेवरायाचा 700 वर्षापूर्वीचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, पण तुम्हाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट विठाला. 700 वर्षापूर्वी संत शिरोमणी नामदेवरायांनी लिहून ठेवलं, पसाभर पाणी एक बेलाचं पान. नामदेवरायांचं वाक्य. भगवान शिवजीची प्रार्थना केली, पूजा केली, 9 कामासाठी बापू अजून एक काम सांगतो. आणि सांदीपणींचं पोरग उठिलं, इतक्यात नवल नाही, ऐका पुढं. विषाचे लाडू खाऊ घातले भीमाला, त्याला गोड खाचा नाद होता. मागे 30 वर्षापूर्वी एक कविता होती. मधला अभ्यासक्रम बदलला, आता 24ला अभ्यासक्रम बदलणार आहे. शासन काय करते काय माहिती, पण दर 10 वर्षाला बदलीत असते. तर त्यावेळेला 30 वर्षापूर्वी एक कविता होती. पार्थ ते पृथकीचे बाळ, शास्त्र अभ्यासी घातला काळ, मजसी दिसे आळो माळ, खादाड निद्रा हरनिशी. काय कवी होते त्या काळातले. ही कविता वाचण्यासाठी लय टोकाची अक्कल लागत. विठाला विठाला. भांगाऱ्या कविता तर कोणाला करतायत त्यात. मी ताक पितो, मी दूध पितो, मी वड्यान फिरतो, कोणाला वाचता येत असते ते कविता. काय त्याला अर्थ नाही, बुड नाही, शेंडा नाही, बिनबुडाचे टोपले, पाल टाकला तो पालथन, रिकाम टाकलं तर उलथ. काय असतं ते. ही जुनी लोक अधिकारी लोक होती महाराज. हो, खादाड निद्रा हरनिशी. भीमाला गोड खाण्याचा नाद होता. आणि त्या दुर्योधनाच्या लक्षात आलो. दुर्योधन्या, त्याला काय म्हणून दुर्योधन म्हणायचं. त्याचा पाहुणा आहे तुमच्या गावात कोणी का? हलकट दुर्योधन. मोठी भाऊजाई आई समान असते. मोठ्या भावाची बायको आईच्या दर्जाची असते. आणि आईचा दर्जा असणारी भाऊजाई हरामखोरानं मांडीवर बसेल ती. किती नालायक हे दुर्योधन आहे, किती नालायक. इतक्या नाही दुर्योधनाचं थुत्तर 7-8 वेळेला बोंबलत गेलत. एकदा सांगू का, द्रौपदी एकदा दर्शना करता चालली होती, तो वरून गोपुरावर विचारलं, निशी माझी कवना शिरतली, सांगे भो रूपदबा. काय वाटलं सुन ऐकायला. पती 5 होते. वाक्य लक्षात घ्या किती घाण आहे. घरी आलं, नवऱ्याला नाही सांगितलं, पंढरपुरातल्या भावाला सांगितलं, दादा राजाचे राजकुमार दुर्योधन मला असं म्हणतात. भगवान म्हणले, बाई काहीच काम नाही. आता दुसऱ्या बार म्हणल्यावर असं म्हणणं त्याला. तर दुसऱ्या दिवशी द्रौपदी, हरामखोरे दुर्योधन, नालायक आहे, हलकटे, बुजदिले, पांचटे, निशी माझी कवना शिरतली. पंढरपुरातल्या मालकाचं बळ होतं. तिला लगेच आवाज दिला, शेष पाताळी भून आला, तो कवनाचे गेही गाला, सांगे वो मजला धृतराष्ट्र कुमारा. हवा गेली, हवा दुर्योधनाची. शेष पाताळाहून आला, तो कोणाच्या घरी गेला, सांगे ओ मजला धृतराष्ट्र कुमारा. पुन्हा पांचट दुर्योधनानं तिला शब्द वापरला नाही. जागच्या जाग्यावर थुत्तर हाणलं द्रौपदीनं. इतका हलकट होता तो दुर्योधन. आणि या दुर्योधनानं पांडवाचा शक्तिशाली भाऊ मरावा याच्याकरता त्याला विषाचे लाडू खाऊ घातले. नवल सांगतोय, नवल 8व्या अवतारातलं नवल. आणि याही वेळेला काशीतल्या मालकाची आराधना केली. आणि काशीतल्या मालकाची आराधना करून मालक प्रसन्न केले. आणि काशीतल्या मालकानं त्या डोहात टाकलं होतं त्याला मोठ्या, त्याच्यातल्या नागांना सांगितलं भीमाला चावा. आणि नाग चावल्याच्या नंतर भीमाच्या अंगातलं सगळं विष नागानं आपल्याकडे घेतलं. आणि भीम वाचीला दृष्टांत संपला. 7व्या अवतारात ब्राह्मणाचं पोरग वाचवायची ताकद नाही, 7व्या अवतारात जावाई उठवायची ताकद नाही. आणि इकडं मेहुण्याचा भाऊ उठिला.
सुभद्रा कोणाला दिली ती? अर्जुनाला. आणि भीम कोणाचा भाऊ होता? अर्जुनाचा. एक नातं. आणि महाराज दुसरं एक नातं. भीम आत्याचं पोरग होतं. आत्याचं पोरग उठिलं, तिकडं जावाई नाही उठिला, तिकडं ब्राह्मणाचं पोरग उठिलं नाही, इकडं पुढे ब्राह्मणाचं पोरग उठिलं, सांदीपनींचं. म्हणून 7व्या अवतारात ही धमक आहे. म्हणून वर्णेकर आता मना दुसरं कडवं नवल ही पूर्ण आहेत, पण याच्यात फार मोठा फरक आहे. 8वा अवतार हा स्वतंत्र आहे, मुक्त आहे, आणि 7वा अवतार कर्जबाजारी आहे, ऋण फेडण्यासाठी अवतार आहे. ऋण फेडावया ऋण फेडावया अवतार केला. ऋण फेडण्यासाठी तो अवतार आहे, स्वतंत्रता नाही त्या अवतारात. तुम्हाला माहित आहे का, सून किती जरी शिकलेली असेल तर सासू अंगठे बहादर जरी असेल, पण आरकट असल्यावर संकाच्या चाव्या सुनाकडे देत नाही, कारण ती आरकट असते सासू. सुनेला कळतंय आपल्या हातानं केलेलं काम चुकीचं आहे, पण शेवटी ती सासू आहे. 8व्या अवतारातले मालक म्हणजे सासू आहेत, 7व्या अवतारातले मालक म्हणजे सून आहेत. सून 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 सासायचं माहित असेल तुम्हाला. फारसे काही पैसे नव्हते बायकांकडं, पण बायकांच्या गळ्यात एक करदुडा असायचा, आणि त्या करदुड्याला काळी किल्ली असायची, ती काळ्या कुरकुट संताची किल्ली. पण मेल्यावर सासूच्या गळ्यातली किल्ली सून घेत होती, तोरक मथारी सुनाच्या हातात देतच नव्हती किल्ली. इतकं संकट भरलेलं पिस, चोळ्या, लुगडे, संदक जर लागणं गेला ना तर मथारी त्याच्यावर बसत होती, आणि बसल्या मग त्याचा कोंडा लाईत होती, पण सुनाच्या हातात किल्ली देतच नव्हती. आणि मथारी मेल्यावर सुनानं किल्ली घेतली, आंघोळीला काढ्या संदक उघडा तर पिसायच्या घड्या पाडल्या. लय दिवसाचे पिस होते ना ते त्याच्यात ठुल्यामुळं साड्या फाटल्या आणि पिस फाटल्या, पण देत नाही सासू. स्वतंत्र आहे ती, तिच्या मनाची मालकी आहे. 8व्या अवतारातला मुक्त अवतार आहे, स्वतंत्र आहे, सासू सारखा आहे. 7व्या अवतारातला अवतार मात्र सुनेसारखा आहे. एका साधूच्या हातात होता बापू तो. संकन घ्यायचा. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वरतो निदावीन, म्हणे नामा किंवा नामा म्हणे. नामदेवराय म्हणतात 7वा अवतार हा महर्षींच्या ताब्यातला आहे, एका साधूच्या ताब्यातला आहे. रस्व दीर्घ इतकी सुद्धा चूक करता येत नाही, म्हणून त्या अवतारात केलेली कामं एका साधूनं सांगितली म्हणून केली, दबावापोटी केली असंही म्हणता येईल. याच्याकरता एकही काम नवलाचं नाही.
आणि 8व्या अवतारातली कामं नियतीला मान्य नसताना सुद्धा केली. 8व्या अवतारातली कामं वेदाला मान्य नसताना केली, शास्त्राला मान्य नसताना केली, पुराणाला मान्य नसताना केली. तरी पण एकाची हिंमत झाली नाही की 8व्या अवतारातली कामं चुकीची केली अशी. एकाच सगळ्यांना माहित आहे काम चुकलंय, पण खोटं म्हणण्याची हिंमत कोणाची झाली नाही. ही 8व्या अवतारातल्या मालकाची पावर, म्हणून त्याला नवल म्हणतात. विठाला सांगतो, तुम्ही जेवढा आशीर्वाद बाळूला देताल तेवढा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र अधिष्ठाने गावकऱ्यांना द्यावे तितके धन्यवाद. मी मागं येत होतो त्यावेळेला ही जागा रिकामी होती. भागवताला आलो त्यावेळेला रिकामी प्रशस्त जागा. पण यावेळेला पाहण्यात आलं किती मोठं दिव्य सुंदरशी वास्तू केली. एखाद्या लेकबाळीचं लग्न जर या मंडपात झालं तर या वास्तूला जर कोणी 4 आणे जरी दिले असतील तरी त्याला पंढरपूरच्या 100 वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. अशा वास्तू व्हायला पाहिजे. एक भंगिरे भेटलं मला आणि ते म्हणला कुठं मारुतीला पोरं व्हालेत, काय करायची वास्तू. अरे सुंबळ्या, मारुतीला पोरं होत नाहीत पण आपले पोरं कुठं बसवायचे रे भंगिऱ्या. आपल्याला बसायला वास्तू झाली. देवाचं नाव असतं सज्जनांनो, नाव असतं. हे सगळं आपल्याच फायद्याचं आहे. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद देतोय, त्यांना प्रणाम सुद्धा करतोय. मला काही त्यांच्याकडून थोडं घ्यायचंय का मला तुमच्या परिसरात उभं राहायचंय का तुमचे मतदान घ्यायचे, तर असं काही मला गरज नाही. मी चोंबाळतोय याच्याकरता. मी पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाच्या नावावर 2 टायमाच्या भाकरी खातो आणि त्या मालकाचा जयघोष करणारा वारकरी मारुतीराय आणि त्याचा दरबार मोठा तुम्ही करता. माझ्या विटेवरच्या मालकाला आनंद होतोय. मारुतीरायाचं अधिष्ठान मोठं केलं की, आणि ते तुम्ही गावकऱ्यांनी केलंय म्हणून तुम्हाला प्रणाम करतोय. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चातुर्मासाच्या परिसांगतेवर चालत असलेला हा जुनाट सप्ताह आहे, फार जुना. मला असं वाटतंय मी इथं येऊ नये. 12-13 वर्षापूर्वी आलतो इथं, म्हणजे चरणी प्रणाम. ज्ञानोबरायाने तुम्हाला शंकर ही उपमा दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम. विठाला विठाला. सर्वांना प्रणाम करतो. बाहेरपैकी बऱ्यापैकी मंडळी बसलेली आहे. साऊंडमुळं स्पीकरमुळं तुम्हाला आवाज येतोय. साऊंड सिस्टीम पण चांगली आहे. शक्यतो सभागृहात साऊंड सिस्टीम लावता येत नाही, तुम्हाला लावता आली. धन्यवाद. विठाला विठाला. 8व्या अवतारात ब्रह्मांडाच्या मालकाची नवल आहेत. अभंगाचा थोडासा त्रोटक अर्थ सांगतो तुम्हाला. अनंत ब्रह्मांडे उदरी. अनंत या शब्दाची व्याख्या संख्या नाही. कोटी, खर्व, निखर्व, अब्ज, शंख ही संख्या मोजता येणारी संख्या आहे. असंख्य. अनंत या शब्दाचा अर्थ संख्याच नाही. एवढे ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे तो नंदाच्या घरी. हरी हा बालक नंदा घरी. हे नवल आहे, नवल आहे. पृथ्वी जेने तृप्त केली. पृथ्वीला जेव घालण्याची ताकद त्याची आहे. त्याच्या मनात आलं ना तर कोट्यावधी रुपये ज्याच्या सुटकेस मध्ये असताना संध्याकाळपर्यंत दाताचं पाणीच गिळते. त्याला भाकर भेटूच देत नाही. ते त्याच्या फक्त मनात यावा, मनात यावा, मनात यावा. एवढी मोठी शक्ती त्याच्या हातात आहे. आणि त्याच्या मनात जर आलं तर ते कोणालाही जीव घालतंय. मी एकदा विहीर फोडणाऱ्या माणसासोबत गेलो. आमच्या गावात विहीर फोडायला 10-5 माणसं चांगले होते जुन्या काळात. आता हे ब्लास्टिंग हे आल्यामुळं आता काही माणसांची गरज पडत नाही. मी एकदा गेलो, 10-15 दिवस त्यांच्यासोबत डालगोल वाटायला गेलतो. सोपं काम.
आणि मग डालग्यात त्यांनी 90 फुटाहून एक तोल टाकला, तोल दगड टाकला खालचा 90 फुटावरचा एक दगड त्याच्यात त्या डालग्यात टाकला आणि त्या डालग्यात टाकल्याच्या नंतर तो दगड आम्ही असा ओढीत 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 वरे घेतला आणि ते डालगं लोटलं. लोटल्याबरोबर त्या डालग्यातून बसा विडाला त्या डालग्यातून तो दगड जिथं खरपण टाकतो ना आपण करवलीकर, त्या मोठ्या ढिगलाव तो दगड पडला, तो दगड उलगडत खाली आला आणि एका दगडावर आपटाला आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाले. 2 तुकडे झाल्याबरोबर 90 फुटाहून दगड निघला होता, त्याचे 2 तुकडे झाल्यावर त्याच्यात बेंडूक सापडला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू. 2-4 पुस्तक शिकलेला एखादा भंगिऱ्या म्हणत असेल गिरगावकरांच्या गोळ्या संपल्यात करे. 90 फुटाहून निघलेल्या दगडात कुठे बेंडूक निघत असतो का असं म्हणेन एखादा मुकदम वर्णेकर, म्हणू शकतो एखादा एडपट. आता बापून म्हणलेलं कड होतं कोणाची जहागिरी नाही ना, मालकांचा पुरावा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा कोण घाली. 90 फूट जमिनीमध्ये दगडात बसलेल्या बेंडकाला जीव घालायची ताकद त्याच्यात आहे. इथं बसलेल्याला जेवढ्याला शेती कळती तितक्याला विचारतो, कालचा जर पाऊस पडला नसता तर तुरी येत होत्या का? आल्या असत्या झाडण्या करायला, झाडण्या करावं लागतात ना, त्याच्यासाठी आल्या असत्या. मग ह्या तुरीला कालचा पाऊस पडला नसता तर तुरी येत नव्हत्या. जेवढ्या पण काही काही बाण झाल्या असत्या. बाण नाही कळायची जीनच्या पॅन्टीवाल्याला. हो, बाण ज्वारी तिला म्हणते, बैलाला खाला चांगली पण कंसाचा पत्ता नाही. हो, पेंढी पालेदार निघती पण कंसाचा मेळ नाही, तिचं नाव बांड. आता बांड होत नाही जेवऱ्या, कोणाची ताकद आहे त्याची. आणि त्यानं पाऊस नसता पाडला तर जगल्या असत्या का त्या? म्हणजे तृणाला वृक्षाला सुद्धा जीव घालण्याची ताकद त्याच्यात. अजून एक पुरावा सांगतो, खालची सगळे झाड केळी असतील, तुरी असतील, कापसा असतील, ऊस असतील, यायला पाणी हुकलं की वाळून जाते. 200 फूट उंच डोंगरावरल्या बोरी चैत्र महिन्यात पण हिरव्या.
सज्जनांनो, उष्ण काळ मासी फुटती तरवर. कोण पाणी पाजतंय? 200 फूट उंच डोंगरावरल्या पोरी हिरव्यागार होतात, पंढरपुरातला पाणी पाजतोय. 22-23 वर्षापूर्वीची एक घटना आहे. हॉस्पिटलला बालरोग तज्ञ ज्याचं हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलमध्ये जा. 5-25 लेकरं तुम्हाला काचात ठेवलेले दिसतील. विचारायचं, डॉक्टर साहेब हे लेकरू कस काय आणलं? काय नाही, जन्म होता होता त्याच्या तोंडात घाण पाणी गेलं म्हणून त्याला ते इन्फेक्शन झालं, त्याचं दूर करण्यासाठी काचात ठेवलं असं डॉक्टर सांगतात. याला का ठेवलं? हे 15 दिवसानं डिलिव्हरी आधीच करावं लागली, आईच्या गर्भाशयातलं पाणी संपलतं आणि म्हणून याला काचात ठेवलं. कारण वैद्य असतात ते बिचारे, त्यांना माहित असते, डॉक्टरांना ते सांगतात. आणि ते जर त्याच्यात नाही ठेवले तर वाचतच नाहीत ते पोट्टे, ते मरून जाते. पण 22 वर्षापूर्वी एका हरामखोरानं कॅरी बॅग मध्ये पोरग टाकलं. कॅरी बॅग मध्ये छत्रपती संभाजीनगरहून ती गाडी निघली. त्या गाडीत तो हरामखोर, तो भडवा, तो नालायक, तो बुजदिल त्या गाडीत बसला आणि सकाळी जन्माला आलेलं पोरग भरधाव वेगात चाललेल्या रेल्वेतून दरुजात येऊन ते पोरग फेकून दिलं. ते बेशरमाच्या जाळीत पडलं आणि फेकून दिल्याच्या नंतर 4.5 तासाला शेळ्या वळणाऱ्याला सापडलं. आज ते पोरग नायब तहसीलदार आहे, त्याला कोण जेव घातलं? माईनं दूध पाजलं नाही त्या भंगीरी. सांगा, माईनं दूध पाजलं होतं त्याला. आणि दूध जर पाजायचं तिच्या अंतःकरणात प्रेम असतं तर त्या चुड्यालीनं फेकून दिलं असतं का? ते त्याचा बापही हरामखोर आणि त्याची माय सुद्धा हरामखोर, फेकून दिलं. जन्माला आल्यापासून 10व्या तासाला सापड, हो 10 तासाला सापड. आंघोळ नाही घातली, बाळा त्यानं पुसलं नाही, त्याला दूध पाजलं नाही, पाण्याचा थेंब नाही, काही नाही. आधार पड आधार. कमरेला मुंग्या लागल्या होत्या, तळ हातासारखे चट्टे मुंग्याने त्याचे खाऊन टाकले होते, खाऊन. तरी पण आज ते पोरग नायब तहसीलदार. कोणी वाचिले? पंढरपुरातल्या मालकाने. मग तुम्हाला विश्वाला जीव घालण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याशी यशोदा भोजन घाली, जगाला जीव घालतोय तो. आणि तो जरी यशोदेच्या हातचं खात असेल तर नवल आहे का नाहीये? म्हणून नवल केवढे नकळे कानोबाची घोडे. हॅलो, किती कॉलमचा मंडप आया? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 2 20. पुढचे मागचे नंतर मोजू. 20 कॉलमवर हा मंडप उभा आहे. म्हणून वरच पडत नाही, पण त्याच्या मनात आल्यावर भूकंप झाल्यावर हे राहत का? नाही. म्हणजे याला सुद्धा कडाव घ्यायची ताकद कोणात आहे? हा मंडप सुद्धा कडेवर कोणी घेतला?
ब्रह्मांडाच्या मालकानं. सज्जनानो, केदारनाथाला एवढालं पडून गेलं. कोणी पाळलंय? त्यानंच. माळीनगाव अख्खं पाळलं. कोणी पाळलं? त्यानं. किल्लारीचं गाव बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालं. कोणी केलं? त्यानं. म्हणजे ही पृथ्वी कडेवर घ्यायची ताकद त्याच्यात. विश्व व्यापक कमळापती, अख्ख्या विश्वात व्यापून उरलाय. विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विश्वांबर. व्यापक हा विश्वंबर. वा काय गोड पुरावा आहे. छान छान. चराचरात व्यापलेला येतो आणि एवढी शक्ती या विश्वाला वटकन द्यायची ताकद त्याच्यात आहे. त्याशी गवळणी कडी घेती सुद्धा नवल आहे. आणि शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोने ब्रह्मचारी. ब्रह्मचारी दोन आहेत. एक बाल ब्रह्मचारी आणि एक नुसता ब्रह्मचारी. बाल ब्रह्मचारी कोणाला म्हणते? जन्म झाला त्यावेळेस पासून स्त्रीचा संग नाही, तो बाल ब्रह्मचारी. आणि लग्न झाल्यावर पश्चाताप झाला, अनुताप झाला, वैराग्य निर्माण झालं, पप्याची माय सोडून दिली आणि मग भगवे वस्त्र घातले, हा नुसता ब्रह्मचारी. संन्यासी म्हणतोय. संन्यासी त्याला बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही, त्याला नुसता संन्यासी म्हणायचं. बाल ब्रह्मचारी कोण? त्याला स्त्रीचा संगच नाही. तो मग मला सांगा, एकदा जरी अक्षिदा पडल्यान संन्यास घेतला तरी बाल ब्रह्मचारी होत नाही. याला 16,108 बायका आहेत ना. मग देहूतले मालक तो ब्रह्मचारी म्हणते. गिरगावचा बाळ्या म्हणला असता तर 7 खोट. पण देहूतल्या मालकांचं वाक्य खोटं म्हणायला कोणाची मायवेली, कोणाची हिंमत आहे तुकोबारायला खोटं म्हणण्याची? अहो उलटा देव खोटं बोलल्यावर तुकोबाराय मानित नव्हते. एकदा भगवान एका व्यक्तीला महाराज म्हणले तर तुकोबाराय म्हणले तू म्हण, मी करीशी तरी देवा करी माझे सुखे. तुला बरं करायचं असेल तर बरं कर, नाही तर वाटुळ कर. तुला काय करायचं असेल कर, पण या मुखानं तू ज्याला महाराज म्हणतोस मी त्याला महाराज म्हणणार नाही. असे 9 लोक होते, त्याच्यापैकी एक बिभीषण होता. नाही म्हणलं मी महाराज. कोणाला माहित आहे? पंढरपुरातल्या मालकाला हुमरी तुमरी. देवा काही करता येते तुला, कर. तुकोबाचं काय वाटोळ करायचं असेल तो तुकोबाराय म्हणतात बरं का. आता तुझं कळेल ते आता तुझं कळेल ते करी. नाट प्रकरण आहे. नाट तुकोबारायचं ना 61 नाट आहे, त्याच्यापैकी हे प्रकरण. तुला काय करायचं तर कर, तार मार, जवळ धर, नाही तर फेकून दे. काय हिंमत असेल. आणि ते
तुकोबार आहे. पंढरपुरातल्या मालकाला 16,108 पत्न्या असून ब्रह्मचारी म्हणतात ते खोटं बोलतात का? ते तंबाखू खात नव्हते, ते बिडी ओढीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. अद्याप नाही. काय अधिकार होता? त्यांची वाणी इतकी श्रीमंत होती की त्यांच्या वाणीला बघितल्याच्या नंतर यमाचं धोतर फाटत होतं. एवढी मोठी तुकोबाराय होती. ते कसे खोटं बोलते? आणि मग विचारलं, श्रुतीने विचारलं, माननीय, आदरणीय, पूजनीय, प्रातस्मरणीय, वंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, माणसानं एक बायको केल्यावर त्याला ब्रह्मचार्याच्या संन्याशाच्या यादीत येता येत नाही, याला कसं येता येतंय? तर ते तुकोबाराय आहेत. त्यांनी सांगितलं सगळ्याला ब्रह्मचारी संन्याशी होता येते. त्याच्यासाठी नियम येत. आपली पत्नी, बापानं ज्या स्त्रीशी लग्न लावून दिले तिला पत्नी म्हणायचं. ती जर सोडून दिली लखन तर जगात जी वयस्कर स्त्री भेटन तिला माय म्हणायचं आणि कमी वयाची भेटन तिला बहीण म्हणायचं. महाराजाचा बाप आहे. विधी